चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण आज पटकन बघणार आहोत, की Canvaवर आपल्या बिझनेससाठी वेबसाईट कशी बनू शकते, तेही काही मिनिटात. नमस्कार मित्रांनो, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या एआय सीरीजमध्ये. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, सगळ्यात आधी तर आपल्या Canvaवर आल्यानंतर आपल्याला लॉग इन वगैरे करायचं, नंतर ही प्रोसेस स्टार्ट होईल. आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम युजर असाल, म्हणजे Canvaवर तुम्ही पहिल्यांदाच Canva यूज करत असाल, तर Canvaमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकता. त्यासाठी फॉर बिगिनर्स मी हा व्हिडिओ बनवला हा नक्की बघा. तुम्हाला हेल्पफुल असेल. हा पण व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट बघू शकता. पण त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या तुम्ही शिकू शकता. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपल्याला मोर Canvaमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्ही क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करू शकता. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इकडे वेगळे-वेगळे ऑप्शन दिसतील. तर आपल्याला कॅनव्हा कोड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. कॅनव्हा कोड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इकडे आपलं ब्रँड किट आहे, ते ब्रँड किट इथे ॲड करायचं आहे. जर तुम्हाला ब्रँड किट माहिती नसेल, ब्रँड किट काय आहे किंवा हे कसं बनवायचं, तर विथ द हेल्प ऑफ ChatGPT कसं बनवायचं मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगितलंय. ह्याला नक्की बघा. ब्रँड किट जर आपल्याकडे असेल, तर आपल्याला वेबसाईट आपल्या जसं आपले ब्रँड्सचं बोलतात ना स्ट्रक्चर आहे, जसे आपण कलर ठरवले होते, जसा लोगो ठरवला होता, त्या हिशोबाने आपण बनवू शकतो. तर खूप छान आहे हा स्ट्रक्चर, तर ह्याला नक्कीच समजून घ्या आणि प्रत्येक बिझनेससाठी हा खूप महत्त्वाचा आहे. तर आता मी इथे क्लिक करणार आणि माझा जो ब्रँड किट आहे, त्याला मी इथे ॲड करतो आहे. माझ्या डाउनलोड्समध्ये ब्रँड किट आहे. तर मी इथे सर्च करतो आणि हा ब्रँड किट मी इथे ॲड करतो. ठीक आहे. नेक्स्ट. आपला ब्रँड किट ॲड झाल्यानंतर मी इथे एक प्रॉम्प्ट लिहितो. तर मी हा प्रॉम्प्ट टाकलाय बघा इकडे. क्रिएट पहिलं ब्रँड किट ॲड केलं, नंतर प्रॉम्प्ट टाकलाय, क्रिएट अ प्रोफेशनल वेबसाईट फॉर ऑनलाईन ऑर्डर्स. ऑनलाईन ऑर्डर्स पाहिजे मला. किंवा लोकं ऑनलाईन ऑर्डर्स मला देऊ शकतील असा. आय हॅव अटॅच माय ब्रँड किट पी-डी-एफ फॉर युअर रेफरन्स. माझा ब्रँड कसा आहे, त्याच्यामध्ये मी काय-काय करणार आहे, त्याची कलर्स कॉम्बिनेशन काय, ह्याच्या सगळी माहिती मी इकडे दिली आहे. प्लीज इन्क्लूड एन ऑप्शन टू ॲड ए लोगो. मला लोगो पण माझा ॲड करायचा आहे. जर जिथे गरज आहे तिथे मी लोगो ॲड करू शकू अशी जागा ठेव त्याला सांगितलंय. द वेबसाईट शुड बी मिनिमलिस्टिक येट प्रोफेशनल. म्हणजे एकदम खूप भारी मला वेबसाईट नकोय. अशी एक प्रोफेशनल छानशी वेबसाईट पाहिजे असं लिहिलंय. तर हे रेडी आहे आपलं. आता आपण करूया नेक्स्ट. सबमिट. आता आपला वेबसाईट बनवायचा प्रोसेस स्टार्ट होईल. थिंकिंग सुरू झाली आहे. तर Canvaमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. त्यावरून Canva कोडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत थोड्या दिवसातच. एक व्हिडिओ येईल नवीन. तर बघूया आपली वेबसाईट कशी बनते पहिले. तर स्टार्ट झालाय वर्किंग. थोडा टाईम लागतो अराउंड आय थिंक 2-3 मिनिटं लागतात. आणि 2-3 मिनिटानंतर हे प्रोसेस स्टार्ट होतं. जसं पहिलं रीड करणार बघा. रीड करायचं स्टार्ट झालं आहे. आपलं आपण जी माहिती दिली आहे ती सगळी रीड होणार. जर माहिती दिली नसती तर रँडम त्यांनी कुठला पण कलर घेऊन बनवायला चालू केलं असतं. पण मी काही गोष्टी सांगितल्या जसं लोगोची जागा पाहिजे. बघा तिथे आले बघ. इट विल इन्क्लूड लोगो प्लेस होल्डर, मेनू सिलेक्शन, ऑर्डर फॉर्म ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे. मस्तच बनणार आहे. तर मित्रांनो, ही बघा आपली वेबसाईट रेडी झाली आहे. काय छान दिसते वेबसाईट. आणि तुम्ही जर मी तुम्हाला जर माझं ते ब्रँड किट दाखवेल, तर जे मी कलर्स सांगितले आहे किंवा जसं माझं ब्रँड किटमध्ये जशी माहिती आहे तसंच हे सगळं बनलंय. मी तुम्हाला एक्झाम्पलला दाखवतो इकडे ओपन करून. हे बघा, हे ब्रँड किट आहे ज्याच्यामध्ये मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, प्रायमरी कलर कसा पाहिजे किंवा काही फोटोजचे एक्झाम्पल होते. तर त्या हिशोबानेच त्यांनी आपल्या जी आयडिया आहे, तिकडे प्रेझेंट केली आहे. मस्त वाटतंय खूप. आता आपण टेस्ट करूया ह्याला, की आपण काय-काय करू शकतो. सगळ्यात आधी तर बघा ह्याच्यात बऱ्याच गोष्टी त्या आपण चेंज करू शकतो. तर सगळ्यात आधी फॉर्म वगैरे या गोष्टी. तर एक-एक गोष्ट आपण टेस्ट करूया. तर मित्रांनो चला आपण आपल्या वेबसाईटला आता टेस्ट करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बटन टेस्ट करूया कसे वर्क करतात ते. आर मिल्स. आता मी बटनवर क्लिक केलं. तर बघा जे आपले जे मी ब्रँड किटमध्ये दिलं होतं तसं 3 प्रकारचे इकडे मील्स दिसतात आहे. त्यांचे प्राइसिंग वगैरे आहे. नंतर ऑर्डर आपण चेंज करू शकतो हे सगळं. ऑर्डर ऑनलाईनचं ऑप्शन आहे. जर कोणाला ऑर्डर द्यायची आहे, म्हणजे आपली वेबसाईट बघून कोणाला आपल्याला कनेक्ट करायचं वाटलं,
ते कनेक्ट करू शकतात. ठीक आहे. किंवा आपण इथे WhatsApp पण ॲड करू शकतो. ठीक आहे. आणि इथे देऊया रमेश. त्यांचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तो टाकू शकतो. त्यानंतर डिलिव्हरी ॲड्रेस मुंबई. मग मील जो पण मील आहे तो सिलेक्ट करू शकता. ते किती पाहिजे? 2-3 किती पाहिजे? डेट सिलेक्ट करू शकता कधी पाहिजे आणि स्पेशल इन्स्ट्रक्शन समजा त्यांना काय पाहिजे ह्याच्याबद्दल पापड, पापड एक्स्ट्रा, एक्स्ट्रा 2 असं काय त्यांना द्यायचंय पाठवून सेंड करू शकतात. तर जसं सेंड कराल ती माहिती आपल्यापर्यंत येईल आणि ती येईल ती कुठे असेल? तर इकडे तुम्हाला दिसते डेटा करून बघा एक ऑप्शन आहे. हा डेटा जो ऑप्शन आहे ह्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. जसं क्लिक कराल, एक सेपरेट असा विंडो ओपन होईल. जिथे तुम्ही जसं रिफ्रेश क्लिक कराल, तसं नवीन-नवीन जो कोण एंट्री करेल, त्याची डिटेल तुम्हाला इकडे दिसेल बघा. किती छान! कसं वाटलं तुम्हाला हे मस्तपैकी? डेटा सगळा इकडे रेडी आहे. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही इथे तुम्हाला पाहिजे ते एक्स्ट्रा कॉलम ॲड करू शकता. जसं पेमेंट रिसिव्ह्ड. ठीक आहे. रिसिप्ट, पेमेंट रिसिप्ट ॲड करू शकता. नंतर मला असं वाटलं ऑर्डर डन. ठीक आहे. जे पण आहे तुमचं हे लिहू शकता पेमेंट त्याचे आले की नाही कॉन्टॅक्ट करा. पेमेंट रिसीव्ह झालं तर ऑर्डर डिस्पॅच करा आणि तुम्ही तुमचा पूर्ण रेकॉर्ड इकडे असू शकतात. परत इथे तुम्ही लिहू शकता चार्जेस, पेमेंट किंवा कॉस्ट. कॉस्ट किती होती तुम्हाला? त्याच्यामध्ये इथे तुमचा एक मॅन्युअली बोलतात ना, एक डिजिटल डेटा पण राहील. समजा ह्याचे ₹300 आहे, ह्याचे ₹200 आहे, ह्याचे ₹100 आहे. ठीक आहे. लास्टला तुम्ही ह्यांचं सम बिम पण करू शकता तिकडे. म्हणजे सोपं आहे. म्हणजे जसं आपण एक्सेल वापरतो तसं. हे बघा, जे पण तुमचं आहे त्यालाच क्लिक करा. हे बघा, तुम्ही इथे सम पण करू शकता. म्हणजे तुमच्या कस्टमरचा डेटा एकत्र आणि सगळी डिटेल्स एकत्र राहील. एवढं छान आहे हे. तर ही एक गोष्ट होती जी तुम्ही तुमच्या वेबसाईट बरोबर जेव्हा तुम्ही कनेक्ट कराल, तर डेटा पण इकडे आहे. हे ऑटो होतं. तुम्हाला तुम्ही सांगितलं बघा. मी हे दिलंय, प्रॉम्प्ट दिलाय, ब्लँकेट दिलाय आणि हे रेडी झालंय. आता आपण बघूया नेक्स्ट स्टेप्स अजून आपण काय-काय ह्याच्यात एडिट करू शकतो. जसं आता तुम्ही बघाल, मी इथे एक प्रश्न विचारलाय, की गिव्ह मी ऑप्शन्स व्हिच आय कॅन एडिट व्हेनेव्हर आय वॉन्ट. म्हणजे मला आता काय एडिट करायचं असेल, त्याच्यामध्ये कसं एडिट करू मी? तुम्हाला सांग. सिंपल. तर त्यांनी सांगितलंय, गॉट इट. तुमच्या वेबसाईटमध्ये टेक्स्ट आहे, कलर आहे, इमेजेस आहे, फॉन्ट्स आहे, मीन प्लॅन्स आहे, फॉर्म फील्ड आहे, लेआउट आहे, फुटर आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पण जर एडिट करायचं असेल, तर तुम्ही मला सांगा. त्याचं नाव लिहा आणि मला पुढे सांगा. ठीक आहे. मग नंतर मी सांगितलंय, की कसं मी सांगू. ठीक आहे. जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल, तर बघा तुम्ही असं बिनधास्त विचारू शकता. गिव्ह मी एक्झाम्पल हाऊ कॅन आय आस्क यू? कसं मी विचारू शकतो? तर तुम्ही काय करा, हे बघा इकडे टेक्स्ट चेंज द टॅगलाईन टू हेल्दी मील्स टू होममेड लव्ह. अपडेट द थाली प्राइस टू 180. तर थालीची प्राइस आहे, तिला चेंज करायचं असेल तर तुम्ही 180 करू शकता. जो हा हिरो इमेज आहे, आता ह्याला हिरो इमेज बोलतात, जे समोर असतात. रिप्लेस द हिरो इमेज विथ शोइंग राईस एंड दाल. तर आपण आता ह्याला टेस्ट करूया. ठीक आहे. सो मी हा वाला जो आहे रिप्लेस द हिरो इमेज हे मी तुम्हाला करून दाखवतो इकडे. ठीक आहे. त्याला आपण कॉपी करूया, इथे पेस्ट करूया आणि रिप्लेस द हिरो इमेज विथ समथिंग शोइंग दाल राईस. ठीक आहे. आता मी पाठवून दिला. थिंकिंग चालू झाले. तर हे बघा चेंज झालंय, पण हा इमेज काय एवढा छान नाहीये. तर समजा असं काय प्रॉब्लेम आला तुम्हाला, की तुम्ही केलेलं चांगलं नाही झालं, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा इकडे व्हर्जन आहे. आता तुम्ही व्हर्जन 2 ऑटोमॅटिक हे करतं, हे बेस्ट आहे. आता आपण परत जाऊ शकतो व्हर्जन 1 वर. हे बघा, व्हर्जन वर क्लिक केलं, तर हे व्हर्जन 1 आहे. जे पहिला होतं तसं. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी दुसरी एक आयडिया आहे. जर तुम्हाला ह्यानी बनवलेले फोटो छान नाही वाटत आहे, तर आपण स्वतः इथे आपला फोटो देऊ शकतो. जसं मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल दाखवतो इकडे. तर बघा आता मी काय करतो, इकडे एक इमेज देतो. माझ्या पीसीमधून मी डाउनलोड केला एक.
आणि त्या इमेजला मी इकडे ॲड करतो आणि इमेज ॲड केल्यानंतर मी जो ऑप्शन आहे आपला हिरो इमेजवाला, ठीक आहे? ते मी ह्याला सांगतो, की ठीक आहे, रिप्लेस द हिरो इमेज विथ अटॅच्ड इमेज. ठीक आहे, असं सांगितलं. म्हणजे हा इमेज दिला त्याच्याबरोबर तू चेंज कर. आता बघूया. थिंकिंग स्टार्ट. हे बघा, आपला इमेज आलेला आहे आणि छान दिसतंय मस्त. तर असं तुम्ही करू शकता. आता समजा मला आता चेंज करायचं आहे लोगो, तर कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला. सगळ्यात आधी तर आपल्याला लोगो इथे ॲड करायचा आहे आणि नेक्स्ट सेम तर बघा आता मी इथे लोगो ॲड केला आहे आणि लोगो ॲड केल्यानंतर मी ते फक्त हे कमेंट लिहिणार, ॲड धिस लोगो ऑन द लोगो प्लेस होल्डर्स. जिथे पण गरज आहे व्हेरेवर वे व्हेरेवर ॲप्लिकेबल व्हेरेवर ॲप्लिकेबल इन द वेबसाईट. तिथे जिथे वेबसाईटमध्ये गरज आहे माझ्या लोगोची तिथे टाका. कारण का इथे बघा बघितलं तुम्ही तो लोगो. हा जो लोगो आहे तो एक समोसाचा लोगो आहे. पण मला माझा लोगो टाकायचा आहे. तर बस हे लिहिणार मी. ॲट द सॉरी ॲट द अटॅच लोगो. ॲट द अटॅच्ड लोगो. ठीक आहे. ऑन द लोगो प्लेस होल्डर व्हेरेवर ॲप्लिकेबल इन द वेबसाईट. ओके. हे लिहिलं आता पाठवून दिलं. तर आपला लोगो जिथे-जिथे आपल्या लोगोची गरज आहे तिकडे-तिकडे आपला लोगो हा ॲड होईल. आपला लोगो ॲड झालाय, पण आता त्या लोगोला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असल्यामुळे तो असा दिसतोय. ठीक आहे. तर आपण त्याला चेंज करू शकतो. तर ऑलमोस्ट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्या वेबसाईटला आपल्या आपण अ, हे कसं करू शकतो, डिझाइन पब्लिश कशी करू शकतो ते आपण मित्रांनो, वेबसाईट पब्लिश करायच्या अगोदर एक चुकी जी मी केली होती ती आपण प्रॉपर करूया. जसं तुम्ही बघाल इकडे, की आपल्या वेबसाईटला जेव्हा मी इकडे गेलो, तर आपला लोगो जो होता तो ब्लॅक कलर होता. तो त्याला कसा चांगला करायचा ते मी तुम्हाला सांगतो. इथे तर मी चांगला केला आता. कसा करायचा? तर सगळ्यात आधी आपल्या लोगोचा जो बॅकग्राऊंड होता ना, तो ब्लॅक होता. तर मी काय केलं, त्याला Canvaवर अपलोड केला ह्या लोगोला. बॅकग्राऊंड जो आहे तो व्हाईट कलर ठेवला. शेअरवर गेलो, इकडे डाउनलोडवर गेलो आणि मी त्या पेजला डाउनलोड केलं. डाउनलोड केल्यानंतर मी इकडे आलो आणि तोच लोगो अपलोड केला जसा मगाशी केला तसा आणि तेच आपलं प्रॉम्प्ट सेम लिहिलं. ॲट द अटॅच लोगो ऑन द लोगो प्लेस होल्डर आणि आपला लोगो बघा इथे छान प्रकारे दिसायला लागलाय. आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण आपल्या वेबसाईटला पब्लिश करूया. तर कसं करायचं बघा इकडेच बटन आहे पब्लिशचं. त्या पब्लिश बटनवर क्लिक करणार मी. क्लिक केल्यानंतर तो विचारतोय ह्याला नाव काय द्यायचंय तुम्हाला? तर तुम्ही देऊ शकता जे नाव द्यायचंय ते. ठीक आहे. टिफिन सर्व्हिस, टिफिन सर्व्हिस. टिफिन सर्व्हिस नाव दिलं. अजून तुम्हाला काय लिहायचंय? होममेड. हे तुम्हाला जे नाव द्यायचं ते तसं नाव द्या. म्हणजे ते ह्या तुमची वेबसाईटचं हे बघा, ही तुमच्या साईटचा ॲड्रेस आहे हा. तर हे माझं नाव असल्यामुळे जर तुम्हाला तुमच्या Canvaमध्ये तुमचं नाव दिसेल. मग डॉट माय कॅनव्हा डॉट साईट असं हे दिसेल. त्याच्यापुढे तुम्ही सबपाथ म्हणजे ह्या पेजला क्रिएट करू शकता. मल्टिपल वेबसाईट क्रिएट करू शकता. नंतर सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील, की व्हिजिबल इन सर्च. ठीक आहे. तुम्हाला सर्चमध्ये ह्याला प्रेझेंट करायचं आहे का? म्हणजे कोण पण Google पण तुमची वेबसाईट रीड करू शकेल. पण मी सजेस्ट करेन, की पहिला वेबसाईट छान प्रकारे रेडी करून घ्या. मल्टिपल व्हर्जन्स तुम्हाला वाटतं तसे चेंज करा आणि नंतर तुम्ही पब्लिश करा. पासवर्ड प्रोटेक्शन तुम्हाला वाटतंय, की अशी वेबसाईट तुम्ही असं जे काही बनवलंय त्याला लोकांनी पासवर्ड एंटर करून ॲक्सेस केलं पाहिजे. असं काय तर तुम्ही तुमचा आवडीचा पासवर्ड तुम्ही इकडे टाकू शकता. त्याच्यानंतर इकडे बघा इथे छोटासा आपल्याला लोगो टाकायचा ऑप्शन पण आहे, जिथे तुम्ही तुमचा ब्रँडचा लोगो आहे त्याला अपलोड करू शकता. फेविकॉन बोलतात त्याला. तुम्ही फेविकॉन पण हा सिलेक्ट केला इकडे. आता डन. बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे इकडे.
आणि मी आता पब्लिश कंटिन्यू टू पब्लिश या ऑप्शनवर क्लिक करतो. परत विचारतो एकदा नाव. इथे मी लिहितो टिफिन सर्व्हिस आणि होममेड. ठीक आहे. झालं आपलं रेडी. आणि आता पब्लिशवर क्लिक. आपली वेबसाईट आता पब्लिश होते. सो तुम्ही रेडी आहात ती वेबसाईट बघण्यासाठी? वॉव! आता इकडे आपल्या वेबसाईटचं लिंक आलं आहे. वेबसाईटचं ऑप्शन आहे त्याच्यावर मी क्लिक करतो. ती वेबसाईट बघा किती छान दिसेल. वेबसाईट स्टार्ट होते. बघा इकडे लोगो वगैरे पण आलेला आहे मस्तपैकी. वॉव! हे बघा. कोण बोलेल ही वेबसाईट तुम्ही बनवली आहे. प्रोफेशनल वाटते एकदम. आता सगळ्यात आधी आपण हे टेस्ट करूया आपला फॉर्म वर्क करतो का? कारण ह्याच्याबद्दल मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. जसं आता मी तुम्हाला लिहितो इथे, मी लिहितो हिमेश नाव. मग ह्याचा नंबर टाकला हिमेशचा आणि मुंबई. नंतर इथे रोटी सब्जी. नंतर आपल्या डेट ह्याला जी डेटला पाहिजे हे गोष्टी. डेट सिलेक्ट केली. ह्याचं इन्स्ट्रक्शन काय स्पेशल असेल. टू मी पापडच टाकतोय सारखं. पापड एक्स्ट्रा आणि ह्याला मी पाठवून देतो. सो आपली ऑर्डर गेली आहे. पण आता बघा मी इकडे रिफ्रेश करतोय डेटा, तर मला इकडे काहीच दिसत नाहीये. ठीक आहे. रिझन असं आहे, की जेव्हा पण तुम्ही वेबसाईट तुमची पब्लिश करतात किंवा काय एडिट्स करतात, त्या एडिट्स नंतर तुम्हाला बघा इकडे दिसेल व्हर्जन 2, व्हर्जन 3, व्हर्जन 4, व्हर्जन 5. तर आता सध्या मी लोगो जेव्हा अपलोड केला तेव्हा हे व्हर्जन झालं 6. तर मी जेव्हा पण नवीन व्हर्जन येणार तेव्हा मला परत हे डेटा ऑप्शनवर क्लिक करायचंय. तर आता मी समजा डेटा ऑप्शनवर जेव्हा मी क्लिक करणार इकडे, तर मला व्हर्जन 6 चा डेटा भेटणार हे बघा. आता ठीक आहे. आता इकडे मी रिफ्रेश करणार. ओपन डेटा पॅनल आणि इकडे मी रिफ्रेश करतो याला. हे बघा हिमेश. बघा मस्तपैकी आपला जो डेटा आहे तो रेडी झालाय. मग इथे तुम्ही सेम जे मी पहिला सांगितलं तसं करू शकता. पेमेंट रिसीव्ह जर झालं असेल तर त्याचा कॉलम बनवा. ऑर्डर जर गेली असेल तर डन. ठीक आहे. कॉस्ट किती होती ते तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ते लिहू शकता. 300 ज्याने काय होणार तुमचा रेकॉर्ड पण रेडी होईल. सो अशा प्रकारे आपली जी वेबसाईट आहे, जी मस्त प्रकारे आपली रेडी झालेली आहे. ती गेली वेबसाईट. हां, ही बघा. तर तुम्ही पण अशी छान-छान वेबसाईट बनवा मस्तपैकी आणि त्याला एडिट करा आणि तुम्हाला अजून नवीन काय शिकायला आवडेल हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता मित्रांनो काही खूप महत्त्वाच्या गोष्टी शेवटच्या. समजा हे सगळं करताना समजा तुमची वेबसाईट किंवा काय बंद झालं तुमचा लॅपटॉप किंवा तुम्हाला अचानक बंद करायला लागलं, तर हे सगळं कुठे भेटेल तुम्हाला? तर खूप सोपं आहे. Canvaमध्ये जो होम बटन आहे तिकडे तुम्हाला हे बघा दिसतील. हे बघा. इथे तुमची ही वेबसाईट आहे आणि इथे हा व्हर्जन जो आहे जिथे डेटा तुमचा येणार आहे ते तिकडे इकडे समोरच दिसेल. आणि समजा इकडून पण काही न करण्यामध्ये तुमचं नाही दिसत आहे इकडे. चला आपण एक्झाम्पल घेऊ तर कुठे दिसेल? दुसरा ऑप्शन आहे क्रिएटवर क्लिक करा. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर कॅनव्हा कोडवर क्लिक करा. कॅनव्हा कोडवर क्लिक केल्यानंतर बघा इकडे ऑनलाईन हे बघा दिसतंय. इकडे तुम्ही आलात तर बघा इकडे तुम्हाला सगळे व्हर्जन्स दिसतील. तर जो पण तुमचा व्हर्जन आहे त्याच्यावर क्लिक करा. हे बघा. तुमची वेबसाईट समोर येईल, डेटा वगैरे सगळं समोर येईल. तर अशा प्रकारे तुम्ही समजा तुम्ही कधी अर्धवट काम राहिलं आणि किंवा चेंजेस करायचे, ते इकडे पुढे येऊन पण तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे जो मला खूप आवडला. म्हणजे आपण कधी पण येऊन चेंज करू शकतो आणि परत तुम्ही पब्लिश वगैरे सगळ्या गोष्टी जशा केल्या, तसा नवीन गोष्ट केली तर परत पब्लिश करायचंय त्याला. आणि एक गोष्ट जर तुम्ही नाव द्याल, जे नाव द्याल, ते कधी-कधी असं होईल की ते नाव ऑलरेडी अवेलेबल नसेल, तर तिकडे तुम्हाला चेंजेस करायला लागतील. एवढ्या ह्या काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही जसं करायला लागाल तुम्ही वेबसाईट बनवायला लागाल, तर ह्या नक्की गोष्टी तुम्ही शिकाल. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे कमेंट्स मला इन्स्पायर करतात नवीन-नवीन व्हिडिओ क्रिएट करायसाठी. ChatGPT असेल, Gemini असेल किंवा अजून काही, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, की तुम्हाला नवीन काय गोष्ट शिकायला आवडेल. मी त्याच्यावर रिसर्च करेन आणि लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. भेटूया परत एकदा एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.